या महिन्यापासून स्मार्ट मीटर करता मोजावे लागणार 12,000 रुपये। आता जेवढे पैसे तेवढेच वीज। नमस्कार मित्रांनो, एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या। तर चला आजची नवीन व खास माहिती आपण जाणून घेऊया। केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सामान्य नागरिकांसाठी नवनवीन नियम लागू करत आहे। अशामध्ये सरकारद्वारे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। देशामध्ये तुम्ही कुठल्याही भागात राहत असला तरी पुढील महिन्यापासून तुम्हाला तुमच्या वीज वापरण्याकरता आगाऊ पैसे भरावे लागणार आहेत। सरकारच्या माध्यमातून स्मार्ट मीटर प्री पेमेंट योजना लागू करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून वीज वापरण्यापूर्वी पैसे भरावे लागतील, जेणेकरून जास्त वीज बिल आणि चोरीला आळा घालता येईल। यामुळे वीज मीटरच्या जागी देशभरामध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे। हे स्मार्ट मीटर बसवणे आता सर्वच वीज वितरण कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे। यामुळे या स्मार्ट मीटरची सत्यता, त्यांची कार्यक्षमता, ते ग्राहकांना देत असलेले फायदे, ऊर्जा बचतीला चालना देतील की नाही आणि देयक संपल्यानंतर वीज पुरवठा तात्काळ खंडित केला जाईल का, अशा विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत। तर तुम्हाला हे सर्व प्रश्न पडलेले असतील तर याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊया की स्मार्ट मीटर काय आहे। घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर ग्राहकांकरता स्मार्ट प्रीपेड मीटर, कमी दाबाचे वीज मीटर मोफत बसवण्याचे नियोजन महावितरणने पूर्ण केलेले आहे। हे नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक गरजांच्या आधारे ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापरांचे नियोजन करण्याकरता अनुमती देत असते। पश्चिम महाराष्ट्रामधील एकूण 68,39,752 सिंगल आणि 3 फेज वीज ग्राहकांना हे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जातील। यामध्ये या व्यतिरिक्त महावितरण पश्चिम महाराष्ट्रातील वीज ग्राहकांच्या घरांमध्ये टप्प्याटप्प्याने म्हणजे 1,28,623 वितरण ग्रीड आणि स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात करेल, जेणेकरून वितरण प्रणालीमध्ये अधिक अचूक वीज लेखाजोखा सुनिश्चित होण्यासाठी मोठी मदत होईल। सध्या स्थितीमध्ये असलेल्या पारंपरिक वीज मीटर प्रणालीमध्ये प्रत्येक महिन्याला 68.4 लाख ग्राहक फोटो रीडिंग घेण्यासाठी तसेच बिल तयार करण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यासाठी भेट देत असतात। या प्रत्येकासाठी अनेक दिवस लागू शकतात। यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा उद्भवत असतात। त्यामध्ये कुलूप बंद घरे, मीटरमध्ये बिघाड आणि बिले न भरणे यासारख्या समस्यांमुळे विलंब किंवा कनेक्शन खंडित होऊ शकते। या आव्हानांना तोंड देण्याकरता स्मार्ट मीटरची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। स्मार्ट प्रीपेड मीटर ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर आणि खर्चावर अधिक नियंत्रण देत असते। पुण्याचे प्रादेशिक संचालक अंकुश नाडे यांच्या मते हे तंत्रज्ञान बिलिंगच्या तक्रारी दूर करण्यासाठी मदत करणार आहे, त्याचप्रमाणे विजेचा वापर बजेटमध्ये राहील याची सुद्धा खात्री करेल। स्मार्ट मीटर जे सध्या उपलब्ध असलेले सर्वात प्रगत प्रकारचे वीज मीटर आहे। हे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर, उपकरणांवर त्याच्या वीज वापराविषयीची माहिती कधीही आणि कुठेही उपलब्ध करून देते। या व्यतिरिक्त ग्राहक त्यांच्या विजेच्या वापराकरता कोणत्याही ठिकाणाहून आणि कधीही पेमेंट करू शकता। परिणामी ग्राहकांना त्यांचा वीज वापर कमी करण्याची आणि त्यांच्या विजेच्या वापराशी संबंधित कोणत्याही विसंगती किंवा समस्यांची त्वरित तक्रार सुद्धा यामध्ये करता येणार आहे। चला तर आपण आता जाणून घेऊया की हे स्मार्ट मीटर कधीपासून वापरात येईल। केंद्र सरकारच्या माध्यमातून RDSS हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये देशभरात लाखो वीज मीटर बदलणे समाविष्ट आहे। परंतु देशभरातील सर्व वीज पुरवठा कंपन्यांना त्यांच्या ग्राहकाचे मीटर बदलणे अशक्य आहे आणि हे काम सर्व शहरे आणि गावामध्ये आधीच सुरू झालेले आहे। मुंबईमध्ये बेस्ट, टाटा, अदानी आणि MSCB या कंपन्यांनी त्यांचे वीज मीटर बदलण्याची प्रक्रिया सुद्धा आधीच सुरू केलेली आहे। या प्रकल्पासाठी शासन सरकारी वीज वितरण कंपन्यांना अनुदान सुद्धा देणार आहे। 2025 पर्यंत देशभरामधील सर्व मीटर बदलण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे। आणखी एका वर्षामध्ये वीज वापरण्याची पारंपरिक पद्धत पूर्णपणे अप्रचलित होणार आहे। यामध्ये खास व महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर हे विनाशुल्क मिळतील। ते आवश्यक रक्कम भरून वीज वापर करू शकतात आणि यामुळे ग्राहकांना त्यांचा वीज वापर आणि खर्च प्रभावीपणे व्यवस्थापित सुद्धा करता येईल। असे केल्यामुळे विजेचा अनावश्यक वापर सुद्धा टाळता येणार आणि ग्राहकांचे पैसे सुद्धा वाचू शकतील। या व्यतिरिक्त ग्राहकांना त्यांचे स्मार्ट मीटर ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा सुद्धा मिळणार आहे, जसे की मोबाईल फोन रिचार्ज करणे हे आपल्याला आपल्या मोबाईल फोनद्वारे उपलब्ध होणार आहे। यामुळे ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराचे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे प्रभावीपणे नियोजन करता येणार आहे। चला तर आपण आता हे जाणून घेऊया की वीज मीटर बसवण्यात नियुक्त केलेल्या एजन्स्या कोणत्या आहेत। अदानी ग्रुप मध्ये आहेत भांडूप, कल्याण आणि कोकण झोन, बारामती, पुणे। नंबर 2 NCC ग्रुप मध्ये आहे नाशिक, जळगाव झोन। नंबर 3
मॉन्टे कार्लो या ग्रुपमध्ये आहे चंद्रपूर, गोंदिया, नागपूर झोन. 4 नंबरला आहे जिनियस, अकोला, अमरावती झोन. तर शक्यतोवर 2025 पर्यंत सर्व ग्राहकांना हे स्मार्ट मीटर मिळवून दिले जाणार आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे याचा फायदा ग्राहकांना होणार का शासनांना, हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.